नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आदिवासी विकास विभाग पदभरती 2024-25 विषय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, आदिवासी विकास विभाग पदभरतीचे काही पदांचे पेपर झालेले आहेत, मात्र काही पदांचे पेपर अजून व्हायचे बाकी आहेत। त्याबद्दल हे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। त्याच सोबत काही विद्यार्थ्यांचे कॉलेज एमएस येत होते, झालेल्या पदांचा निकाल कधीपर्यंत लागेल त्याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत। आणि त्यानंतर इथून पुढे बाकीचे जे पद आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो किंवा त्यांच्यासाठी स्टडी मटेरियल तुम्हाला कुठून भेटेल याच्याबद्दल देखील माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा, कारण आता लेटेस्ट जे मागच्या आदिवासी विकास विभाग पदभरतीचे पेपर झाले त्यानुसार तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे। तर बघा मित्रांनो, आता यामध्ये जर म्हटलं तर अजून काही पदांचे पेपर बाकी आहेत, तर आपल्याला पदानुसार वेळापत्रक यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर बघा, वार्डन आणि सुपरिंटेंडेंट या दोन्ही पदांचा पेपर 9 एप्रिल 2025 रोजी आपल्याला होणार असल्याचं इथं समोर आलेलं आहे मित्रांनो। अशा स्वरूपामध्ये बाकीचे जे पदांचे पेपर बाकी आहेत त्यांचे देखील आपल्याला लवकरच पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे। आता यातील जर म्हटलं तर एकूण आपल्याला 4 पद म्हणायला हरकत नाही, कारण यामध्ये वार्डनचं फिमेल आणि मेलचं दोन्ही सेपरेट पद होतं मित्रांनो, जागा देखील सेपरेट होता। त्याच सोबत सुपरिंटेंडेंटचं देखील पद आपल्याला वेगवेगळे पुरुष आणि महिला दोन्हींचे सेपरेट पद आपल्याला बघण्यासाठी भेटले होते। आणि यातील जर म्हटलं तर या 4 पदांचे किंवा दोन्ही पदांचे जर म्हटलं तर एकाच दिवशी पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे। यावरून आपल्याला काय समजून येत आहे की आदिवासी विकास विभाग पदभरतीतील या दोन्ही पदांसाठी खूपच कमी अर्ज आलेले आहेत, कारण दोन्ही पदांसाठी एकाच दिवशी 3 शिफ्टमध्ये पेपर झालेले बघण्यासाठी भेटतील। आता पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टला वार्डन या पदाचा पेपर होईल आणि तिसऱ्या शिफ्टला आपल्याला सुपरिंटेंडेंट या पदाचा पेपर झालेला बघण्यासाठी भेटेल। ठीक आहे, यावरून आपल्याला काय समजतंय की आपल्याला नक्कीच कॉम्पिटिशन कमी असणार आहे मित्रांनो, कारण एकाच दिवसामध्ये आपल्याला हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटत आहे। त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमचा अभ्यास चालू असू द्या। बाकीची देखील आपण माहिती बघणार आहोत, परंतु त्या अगोदर आपल्याला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो। मित्रांनो, आपल्याला जे 4 कॉमन विषय आहेत त्यांच्या अतिशय कमी किमतीमध्ये आपण टॉपिकनुसार नोट्स उपलब्ध करून देतोय। आता लेटेस्ट जे पेपर झाले त्यानुसारच आपण या नोट्स बनवलेल्या आहेत, तर सर्व टॉपिकचा समावेश आपण इथं करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, लेटेस्ट 2 वर्षाचं IMP जीकेचा समावेश असणार आहे आणि लेटेस्ट झालेला काही क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला भेटून जातील। क्वेश्चन पेपर या मात्र TCS पॅटर्न नुसार मिळतील, कारण IBPS क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देत नाहीये। कारण आता यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट आपण TCSच्या पेपर झाले ते तुम्हाला याच्यामध्ये भेटतील। आणि त्याच सोबत आपण आपल्या चॅनलवरती लेटेस्ट आदिवासी विकास विभाग पदभरतीचे जे पेपर झालेत त्यांचे एनालिसिस घेतलं होतं, चॅनलवरती सर्च करून बघा। आपल्याला कशा प्रकारच्या कोणत्या विषयावरती कोणत्या टॉपिकवरती भर दिला होता, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते ते तुम्ही जाणून घेऊ शकता। मागील व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती। ठीक आहे, या नोट्स तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला 149चं पेमेंट करायचं या नंबरवरती 9139646199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती आपल्याला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे। ठीक आहे, पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे। सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला भेटतील। ठीक आहे, तर आपल्याला या 4 विषयांच्या एकत्रित नोट्स भेटणार आहे एवढ्या किमतीमध्ये। ठीक आहे, यांची एकत्रित किंमत असणार आहे 149 रुपीज। या नंबरवरती तुम्ही पेमेंट करून सेंड करू शकता। त्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील मित्रांनो। ठीक आहे, तर बघा, आता हे जे पद आहेत मित्रांनो वार्डन आणि त्याच सोबत हे अधीक्षकचं पद आहे मित्रांनो। ठीक आहे, तर या दोन्ही पदांसाठी जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या जागा बघण्यासाठी भेटल्या होत्या। आता तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे मित्रांनो, ऍडमिट कार्ड एक्झामच्या 5 ते 7 दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध होईल। ऍडमिट कार्ड आल्यानंतर तसं आपल्या चॅनलवरती अपडेट दिलं जाईल। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतोय त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर नक्कीच आपण कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता, त्याच्यावरती आपण नक्की चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच भेटून जाईल। या व्यतिरिक्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।